पुढच्या बातमीकडे बातमी आहे बच्चू कडू संदर्भातली। सुराज्य पक्ष आणि प्रहार संघटना यासह छोटे मोठे पक्ष एकत्रित येत आगामी काळात विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन करणार आहेत। कोणत्या विचारावर किती जागा लढवणार याबाबत राजे छत्रपती तसंच बच्चू कडू यांची भेट होणार आहे। या संदर्भात बच्चू कडूंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जातीवर आधारित प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण झालं। विशेषतः मराठवाड्यात जरांगेंसारखी भूमिका घेताना दिसली की त्यांनी थेट भाजप किंवा सरकारच्या विरोधात भूमिका घेतली। आता त्याचा फायदा अर्थातच विरोधकांना होताना दिसून येतोय। तुम्ही जरांगेंकडे जात होतात, आज आम्हाला अपेक्षित होतं की जरांगे तुमच्याबरोबर दिसतील, तर काय नेमकं झालंय खरं? नाही, प्रश्न कसा आहे, आम्ही जे आता बसतो आहे हे मुद्द्यावर बसतो आहे आणि मग मुद्दे जर त्या आमच्या मुद्द्यावर जर सगळे बसले तर मग आपण ते सगळं होऊ शकतं। अगदी मुद्दे महत्त्वाचे आहेत, सीटा महत्त्वाच्या नाही, किती मतदारसंघ त्यांना जाणार, यांना किती राहणार, इथं कोण लढणार, हे विषय नाहीच आहे। आमचे विषय आहे मुद्दे, आणि मुद्द्यासोबत जो जो येईल तो आमचे आहे। बरोबर, तुम्हाला वाटतं जरांगे तुमच्याबरोबर येतील? आखरी तो त्यांचा प्रश्न आहे। तुम्ही त्यांना ऑफर दिली का त्याच्या स्वरूपात? नाही, आम्ही ऑफर करण्या एवढे काही मोठे नाही आहे। आम्ही एक साधारण कार्यकर्ता आहे, पण आम्ही जे मुद्दे मांडले आहे सरकारसमोर, संभाजीनगरला जे काही आपण आंदोलन केलं त्याच्यात जे काही 17-18 मुद्दे मांडले, त्यासोबत जे समविचारी येईल त्यासोबत राहू। बच्चू भाऊ, कोणतीही ज्यावेळेस वेगळी आघाडी तयार होती त्यावेळेस त्याला एक कायम ठपका लावला जातो। जसं MIM किंवा प्रकाश आंबेडकर आले, त्यांना फुटीरवादी म्हणून आरोप ठपके केले गेले। तुमच्या ह्या अलायन्सच्या बाबतीत निर्मितीच्या आधीच मुख्यमंत्र्यांच्या कृपाक्षेत्राखालची ही अलायन्स आहे असा एक खूप राजकीय गॉसिप सुरू झाला आहे। मला असं वाटतं का त्याचं आम्ही उत्तर देऊ ना, आमचा निकाल ते उत्तर देईल। हे प्रत्येक पक्षाचा, विरोधकांचा आपापला डाव असतं, ते आरोप करणं त्यांचा भाग असते, पण आम्ही त्याचं व्यवस्थित उत्तर भेटल आणि लोक आमच्यासोबत उभे राहील। प्रत्येक ठिकाणी एखादं जेव्हा लहान रोपटं जरी निघालं तर त्या मोठ्या झाडाखाली असलं का त्याला वाळू देत नाही, असा जो प्रकार आहे तसा काही लोकांचा असा प्रचार सुरू असेल। परंतु मला असं वाटते का आमच्या विचारासोबत लोक येईल, आमच्या मुद्द्यासोबत लोक येईल, आणि पहिल्यांदा आम्ही मुद्द्यावर निवडणूक लढतो आहे। कोण किती, कोणाच्या जाती धर्माचा हा विषय तिथं प्राधान्यक्रम न ठेवता सगळ्या जातीमध्ये जो शेतकरी आहे, जो मजूर आहे, तो सगळ्या धर्मामध्ये आहे, त्याच्यासाठी आमची ही लढाई आहे। लोक स्वीकारेल, आणि हे तर प्रत्येकजण, आम्ही असं म्हणू शकतो का आघाडीतले काही पक्ष हे भाजपच्याच प्रेशरमध्ये लढतं, ते म्हणतं तसंच वागतं, त्याला काही अर्थ नाही आहे। बरोबर, त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि पुढील कालावधीमध्ये याची अधिक स्पष्टता येईल आणि महाराष्ट्रामध्ये नव्यानं आघाडीचं सरकारच्या बाबत नवीन राजकीय घडामोडी काही घडतायत का हे पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे। न्यूज ब्युरोसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।